तिथे अमरावतीच्या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली। नवनीत राणांच्या प्रचारासाठी एनडीएतल्या विरोधकांनाही स्टेजवर आणणार असा टोला रवी राणांनी लगावला। रवी राणांचा रोख अर्थातच बच्चू कडू यांच्यावर होता। बच्चू कडूंनीही याला प्रत्युत्तर दिलं। देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यानंतर रवी राणा जास्तच बोलायला लागले असल्याचं बच्चू कडू म्हणाले। आणि पुन्हा सांगतो, जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय, मी तुम्हाला सांगतो, मलाही रवी राणा म्हणतात, त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लावील, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। खूप भीतीचं वातावरण तयार झालं। त्यांनी सांगितलं का मंचगाव राज लागल, खूप मोठी भीती आहे। कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच्चू काही करून, एवढी मोठी हस्ती काही करू शकते, उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते, एखादी चौकशी लावू शकते। ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरजोरानं बोलतात। ते त्याच्या नावाला भीती आहे, घबरावलेलं आम्ही। म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागेल, प्रचार करावं लागेल, मोठी नामुष्की होऊन आमची तर कठीण झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।